ठाणेकर जलतरणपटूंचा इंग्लंडमध्ये डंका. इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर पार करणाऱ्या जलतरणपटूंचा खासदार नरेश म्हस्के यांनी केला सन्मान. ठाणे वेगाने वाहणारा वारा, अंधार, समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे 46 किमीचे सागरी अंतर यशस्वीपणे पार करून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मानव मोरे, आयुष तावडे व आयुषी आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरणतलाव येथे हे तिन्ही जलतरणपटू नियमित सराव करत आहे. मानव मोरे, आयुष तावडे, आयुषी आखाडे हे तिन्ही जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स इंग्लिश चॅनल हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केले. प्राईड ऑफ इंडियाचे ए आणि बी हे 2 भारतीय संघ इंग्लंडमध्ये होते. प्राईड ऑफ इंडियाच्या ए संघामध्ये ठाण्याच्या मानव राजेश वय वर्ष 20 याची, तर प्राईड ऑफ इंडियाच्या बी संघामध्ये आयुष प्रवीण तावडे वय वर्ष 15 व आयुषी कैलास आखाडे वय वर्ष 14 यांची निवड झाली होती. 16 जून 2025 रोजी प्राईड ऑफ इंडियाच्या ए मधील जलतरणपटूंनी इंग्लिश खाडी पोहण्यास सुरुवात केली. या संघातील मानव राजेश मोरे यांनी 46 किमीचे सागरी अंतर रिले पद्धतीने 13 तास 37 मिनिटात पूर्ण केले, तर 18 जून रोजी प्राईड ऑफ इंडियाच्या बीच्या संघातील आयुष प्रवीण तावडे वय वर्ष 15 व आयुषी कैलास आखाडे वय वर्ष यांनी हे अंतर 11 तास 19 मिनिटात पूर्ण केले. या तिन्ही जलतरणपटूंचे आज खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जगातील सर्व जलतरणपटूंचं एक स्वप्न असतं इंग्लिश खाडी पोहून जाण्याचं. शेवटच्या क्षणापर्यंत नामांकित जलतरणपटू हा प्रयत्न करत असतात. सगळेच यशस्वी होत नाहीत, परंतु आपल्या ठाण्यातील 19 वर्षाची, 11 वर्षाची, 15 वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे. मानवने 13 तासांचा हा त्याचा विक्रम आहे. आयुषी आहे 11 तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे. हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे, विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे. अत्यंत खडतर असे कष्ट घेऊन, अनेक धोके सांभाळून, काळजी न करता ही मुलं इंग्लिश खाडी पोहलेली आहेत, पोहून गेलेली आहेत. आपलं टार्गेट त्यांनी पार केलेलं आहे आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांचे पालक यांची सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. 5 फूट पाण्यामध्ये सुद्धा जेव्हा मुलगा पोहायला जातो तेव्हा पालक घाबरतात, परंतु आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता एवढा खडतर प्रवास करण्याकरता आणि त्यांना तयार करण्याकरता पालक जे कष्ट घेत असतात, त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. आज त्यांचा या ठिकाणी आज आम्ही सत्कार केलेला आहे. त्यांना माझ्याकडून पुढील आयुष्यामध्ये आणि अनेक ते उपक्रम करणार आहेत, त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि पालकांचं सुद्धा कौतुक. कसा तुमचा प्रवास होता? किती किलोमीटरची खाडी पार केलेली, काय सांगा? इंग्लिश खाडी 22 मीलची असते. म्हणजे आम्हाला सरळ 22 मील जाता येत नाही. तो पाण्याचा करंट असतो, मग आम्हाला फिरून जाऊन परत आज फ्रान्समध्ये यायला लागतं. तसं आमचं टोटल 46 ते 48 किलोमीटर झालेलं आमचं अंतर. हे अंतर पार करताना आम्हाला खूप अडचणी झाल्या. जसं की आम्हाला पाणी खूप थंड होतं, खूप जोरात वारा होता आणि पाण्याच्या आतमध्ये जेलीफिश आणि खूप सारे वेगळे सी क्रिएचर्स होते. त्यांच्यापासून आम्हाला खूप धोका होता. हे सगळं आम्ही अडचणी पार करत आम्ही इंग्लिश खाडी सक्सेसफुली पार केली. याचा आम्हाला तिघांना खूप अभिमान वाटतोय. धन्यवाद. काय तुझा अनुभव माझं नाव आयुष प्रवीण तावडे आहे. मी 15 वर्षाचा आहे. मी ACS 5 पकाडी या शाळेत शिकतो. इंग्लिश चॅनलला खूप मोठा इव्हेंट आहे, त्यासाठी आम्हाला तेवढीच प्रॅक्टिस पण करायला लागली.
तिथला मेन प्रॉब्लेम आहे तिकडचं थंड पाणी. त्यासाठी आम्हाला सरांनी दररोज थंड पाण्याच्या बर्फात बसून आम्हाला प्रॅक्टिस केली. दररोज 3-3 तास सराव करायचो. आणि तिकडे गेल्यावरती पण थंड पाण्याची सवय होण्यासाठी दररोज आम्ही 1-1 तास तिकडे प्रॅक्टिस करायचो. इव्हेंटच्या दिवशी तिकडे विंड्स खूप होत्या, जेलीफिश होते, हे सगळे प्रॉब्लेम आम्ही फेस केले होते. पण त्याला आम्ही मात करून तो इव्हेंट सक्सेसफुली 11 तास 19 मिनिटात करू शकलो. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. दीदी काय सांगशील, कसा एकंदरीत अनुभव होता? अनुभव तर खूपच वेगळा होता, कारण इथलं वातावरण आणि इंग्लंडचं वातावरण हे खूप त्यात फरक असतो. इथे जे समुद्राचं पाणी असतं ते गरम असतं आणि तिथे इंग्लंडमध्ये गेल्यावर समुद्राचं पाणी खूप जास्त थंड होतं. त्यासाठी आम्ही रोज आईस बाथ घ्यायचो, बर्फाच्या पाण्यात बसायचो आणि त्यासोबत जेलीफिश, सील, डॉल्फिन असे बरेच समुद्री प्राणी जे होते ते आम्हाला बघायला भेटले समुद्रात. त्यात जेलीफिश हे खूप पॉयझनस आहेत आणि त्यात खूप प्रमाणात जेलीफिश आहेत इंग्लिश चॅनलमध्ये. आणि त्यासोबत स्ट्रॉंग करंट, म्हणजे करंट आपल्या फेवरमध्ये नव्हता पहिले 4 तास. त्यासोबत रात्रीचे 3 वाजता आम्ही जेव्हा स्टार्ट घेतली तेव्हा 2 तास आम्हाला अंधारात पोहावं लागलं. ह्या सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही इंग्लंड ते फ्रान्स हे अंतर पार केलं. आणि त्यामागचा सपोर्ट आहेत आमची फॅमिली, आमचे पॅरेंट्स, कोच आणि तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट असंच. धन्यवाद. इंग्लिश ते फ्रान्स किती अंतर होतं? इंग्लंड ते फ्रान्स 22 नॉटिकल माइल्स म्हणजे 46 किलोमीटर हे टोटल अंतर आहे. तसं बघायला गेलं तर 46 किलोमीटर हे अंतर खूप जास्त आहे. तरी पण आम्ही 11 तास 19 मिनटं हे पोहून आमचा रेकॉर्ड झाला ऑल ओव्हर इंडियामध्ये. त्यासाठी आम्हाला त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. आयुष्य तुला पाहायला जखमही झाली, सगळ्या परिस्थितीवर मात करत ही स्पर्धा संपन्न केलेली आहे. इंग्लंडला जाण्याच्या 1 आठवड्यापूर्वी 24 तारखेला माझ्या पायाला जखम झाली होती सरावादरम्यान. टाईल्स घुसली होती पायात, तर त्याच्यावर टाके टाकले होते, 11 टाके. जाण्याच्या आधी टाके काढावे लागले पण जखम तशीच होती. मग जेव्हा मी पाण्यात उतरली तेव्हा हा पाय मारता येत नव्हता, जो माझा राईट लेग आहे तो. पण तरी पण मेहनतीने, जिद्दीने मी हे इंग्लिश चॅनल पार केलं आणि सगळ्या टीमचे सपोर्ट. ठाण्याचं नाव जे आहे ते उज्ज्वल केलेलं आहे. इंग्लिश चॅनल पोहणं हे एक प्रत्येक स्विमरची इच्छा असते. खूप कठीण प्रयत्न करावे लागतात. थंड पाणी असलेले जेलीफिश आणि इंग्लंड टू फ्रान्स 46 नॉटिकल मैल म्हणजे 46 किलोमीटरपेक्षा ते 55 ते 60 किलोमीटरचं अंतर. हे सगळं पाण्यातनं पोहून जाणं आणि समुद्रामध्ये आपण बघितलं असेल तर भरती ओटीचा मोठा विषय असतो. समुद्र तिथलं वातावरण सारखं बदलत असतं. जेव्हा वातावरण बदलतं तेव्हा कधी सोपं होतं, कधी अजून कठीण होतं. शांत वातावरणात शांत समुद्र असेल तर तिथे सगळ्या आव्हानाचा विचार करून आमचे कोच कैलास आखाडे यांनी प्रयत्नपूर्वक आखणी केली की पाणी थंड असणार आहे. मग थंड पाण्यामध्ये बर्फामध्ये बसण्यासाठी बर्फात कंटिन्यू मुलांना एक अर्धा तासापासून सुरुवात करून 1, 1.5, 2 तासापर्यंत त्यांचा स्टॅमिना वाढवला. आणि हे सगळं करत असताना तिथे येणारे ज्या अडचणी आहेत त्यालाही सामोरं जाताना घाबरायचं नाही, सामोरं जायचं. ह्यांनी मुलांना तयार केलं आणि ते करताना त्याच्यामुळे ते यशस्वी झाले असं म्हणता येईल. ह्याच्यामध्ये कोच कैलास आखाडेंचा मोठा हातभार आहे. स्टारफिश क्लब त्यांच्या मागे उभा आहे. ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटना त्यांच्या पाठीशी उभी होती. महापालिकेने त्यांना खूप सहकार्य केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, खासदार ह्या सगळ्यांनी मिळून त्यांच्या सहकार्यामुळे हा इव्हेंट चांगल्या पद्धतीनं पोहून पार करता आला. हा एक टप्पा झाला. पण ह्याच्यापुढे ही सगळी मुलं आता चिन्मयानंद मिशनची स्वित्झर्लंडला 27 किलोमीटरची स्पर्धा आहे, त्यात मानव सहभागी होणार आहेत. बाकीची सगळी मुलं आणि यातले म्हणजे मानवनी 81 किलोमीटर केले, आयुषनी 81 किलोमीटर, कलकत्त्याला जाऊन त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांना टफेस्ट बनवण्यासाठी त्यांचे कोच आणि त्यांचे प्रशिक्षक हे सर्वार्थानं प्रयत्न करत असतात. जसं आपण सांगितलं की मुलांना नुसतं शिकवायचं नाही तर त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं यशस्वीरित्या न्यायचं, ह्या ब्रीदवाक्यामुळे चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण देत त्यांनी हे
इंग्लिश चॅनलचा टप्पा पार पाडला आहे, त्याबद्दल आमचे कोच आणि या सगळ्या मुलांचे आम्ही अभिनंदन करतो. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने 15 ठिकाणी मोफत वह्या वाटप. ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येत आहे. गेली 20 वर्ष हा स्तुत्य उपक्रम आमदार केळकर करत आहे. शिवाय ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना त्यांच्यामार्फत मोफत वह्या वाटप करण्यात येतात. ठाण्याच्या नौपाडा, चंदनवाडी, मनोरमा नगर, ढोकाळी, राबोडी, धर्मवीर नगर, महागिरी अशा विविध 15 ठिकाणी मोफत वह्या वाटपाचा महाकार्यक्रम सलग 3 दिवस होणार आहे. जवळजवळ 14,000 वह्या वाटप होणार आहेत. कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये या भावनेने आम्ही मोफत वह्या वाटप करत असतो. त्यामुळे त्यांना जेवढी ताकद देता येईल तेवढ्या देण्याचा आमचा प्रयत्न असतो, अशी माहिती आमदार केळकर यांनी बोलताना दिली. नौपाडा भागात पंढरीनाथ पवार तर चंदनवाडी येथे संतोष साळुंखे यांनी आमदार केळकर यांच्या हस्ते व आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. चंदनवाडी येथील वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, परिवहन सदस्य विकास पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार उपस्थित होते. आज आपल्या मार्फत वह्या वाटपाचा कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांना 1ली ते 10वी पर्यंत दरवर्षीप्रमाणे आम्ही विविध भागामध्ये गरजू गरीब विद्यार्थ्यांकरता वही वाटप करतो. गेली जवळजवळ 20 वर्षाच्या पेक्षा जास्ती वर्ष झाली असतील की दरवर्षी वह्या पुस्तकाचं वाटप गरजू विद्यार्थी आहेत त्यांना द्यायचं. काही वेळेला ट्रायबल एरियामध्ये देखील, काही तालुक्यांमध्ये देखील आम्ही हे वाटप करतो. खरं म्हणजे शिक्षण हे कोणाचंही खंडित होता कामा नये, मग तो गरीब असो, आणि त्याच्यामुळे जेवढी म्हणून त्यांना ताकद देता येईल तेवढी देण्याचा हा आमचा प्रयत्न असतो. आणि या शहरामधल्या विविध अशा 15 विभागामध्ये ह्या वह्या वाटपाचा कार्यक्रम या सगळ्या आठवडाभर चालतो. जवळजवळ 14,000 वह्या याचं वाटप जे आहे ते या 3 दिवसामध्ये कालपासून सुरू झालं आहे. काल, आज, उद्या निश्चितपणे होणार आहे आणि विद्यार्थ्यांनाही त्याचा निश्चितपणे लाभ होतो. प्रो गोविंदा सीझन 3 पूर्व पात्रता फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद. 16 संघ अंतिम फेरीत दाखल. अंतिम सामना 7, 8, 9 ऑगस्ट रोजी रंगणार. ठाण्यातील स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या प्रो गोविंदा सीझन 3च्या पूर्व पात्रता फेरीत
राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 32 संघांनी आपल्या दमदार खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुंबई T20 लीगचे अध्यक्ष श्री विहंग सरनाईक, नगरसेविका परीषा सरनाईक, डॉक्टर कश्मीरा सरनाईक आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. आपल्या मातीतल्या खेळाला प्रो गोविंदाच्या माध्यमातून व्यावसायिक आणि जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले. आपल्यातील अंगभूत कौशल्य आणि अचूक टायमिंग साधून या स्पर्धेत स्वतःची जागा मिळवणाऱ्या सर्वच गोविंदाचे मनापासून कौतुक आहे. गोविंदा या उत्सवाला प्रो गोविंदाद्वारे खेळाचा दर्जा प्राप्त झाला याचा अत्यंत अभिमान आहे, असे श्री प्रताप सरनाईक म्हणाले. या पात्रता फेरीत मानवी मनोऱ्याचे शौर्यपूर्ण सादरीकरण पाहायला मिळाले. गोविंदा या पारंपरिक खेळाला व्यावसायिक दर्जा मिळावा आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळावी, हाच या स्पर्धेचा उद्देश असल्याचे प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. हा प्रो गोविंदा सीझन 3 यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व परीक्षकांचे आणि संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार. येत्या 7, 8, 9 ऑगस्ट 2025ला SVP स्टेडियम डोंबिवली येथे अंतिम फेरीत निवड झालेल्या 16 संघांचे अजून अधिक दर्जेदार आणि थरारक सादरीकरण पाहता येणार आहे. दहीहंडी हा केवळ उत्सव नाही, तर कबड्डी आणि क्रिकेटप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. या माध्यमातून गोविंदा पथकांना आर्थिक संधी, सुरक्षितता तसेच मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची दाद मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पूर्व पात्रता फेरीतून अंतिम फेरीत पात्र ठरलेली संघांची नावे रँकनुसार पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. आर्यन्स गोविंदा पथक, यश गोविंदा पथक, शिवसाई क्रीडा मंडळ, शिव गणेश मित्र मंडळ, अष्टविनायक गोविंदा पथक, ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक, अखिल मालपा डोंगरी 1, 2, 3 मित्र मंडळ गोविंदा पथक, श्रीराम गोविंदा पथक, हिंदूराज गोविंदा पथक दापोली, संतनगर गोविंदा पथक, शिवनेरी गोविंदा पथक, शानदार गोविंदा पथक, शिवटेकडी गोविंदा पथक, विघ्नहर्ता गोविंदा पथक, बाल उत्साही गोविंदा पथक, संभाजी क्रीडा मंडळ. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रो गोविंदा लीगद्वारे गोविंदा खेळाला आधुनिक, व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचे पाऊल यशस्वीपणे उचलले जात आहे. क्या आयोजन है और क्या आप तो जानते हो कि पिछले कई सालों से मेरा एक सपना था कि मेरा जो महाराष्ट्र की संस्कृति है, ये जो हमारी परंपरा है, वो पूरे देश में ले जाऊं, पूरे वर्ल्ड में उसका नाम हो जाए. क्योंकि हम जिस तरह से ये गोविंदा का आयोजन करते हैं, उसी तरह से स्पेन जैसे एक अच्छे देश में उसको ऑफिशियल स्पोर्ट्स का दर्जा दिया गया है. तो मैं पीछे लगा था 10 साल से, और फिर हमारी सरकार आने के बाद स्पोर्ट्स मिनिस्टर के तौर पे मैंने मांग की और मेरी मांग पूरी कर दी है. और ये जो हमारे गोविंदा है, दहीहंडी उत्सव है, उसको स्पोर्ट्स का दर्जा मिला. और साथ ही में फिर मेरा एक सपना था कि ये जो हम लोग गोविंदा का जो कार्यक्रम रखते हैं, वो दहीहंडी का एक ही दिन होता है साल में, गोकुलाष्टमी के दिन पे, क्यों ना वो 365 दिन स्पोर्ट्स की तरह उसको, जैसे कबड्डी होता है, हुतुतु होता है, या अलग अलग जो स्पोर्ट्स होते हैं, वो स्पोर्ट्स में जैसे हम लोग हमारे सभी जो महाराष्ट्र के गेम है वो ले जाते हैं, वैसे उसी तरह से ये गोविंदा ले जाना चाहिए. और मुझे बहुत खुशी है कि पूर्वेश सरनाईक युवा सेना के जो कार्याध्यक्ष हैं और हमारे दहीहंडी समन्वय समिति के सभी लोगों ने मेरा जो सपना है वो पिछले 2 साल से साकार किया. और ये हर साल हम ये प्रो गोविंदा का आयोजन करते हैं, और इसके माध्यम से टीम, जैसे IPL में टीम अलग अलग जो भी स्पॉन्सरर होते हैं उनको दी जाती है, उसी तरह से ये देश के विभिन्न राज्यों का नाम लेते हुए, शहरों का नाम लेते हुए ये हम टीम लोगों तक पहुंचा देंगे. और उसमें जो खेलने वाले खिलाड़ू हैं उनको शायद किसी को स्पोर्ट्स के कैटेगरी में अगर हम ये लेके आते हैं तो कानूनन उनको हमारी शासकीय नौकरी मिल सकती है, जो बाकी के फायदे वो भी उनको मिल सकते हैं. तो इसलिए ये जो मेरा सपना है वो सपना साकार पूर्वेश के माध्यम से हो गया, दहीहंडी समन्वय समिति के माध्यम से हो गया. मैं उन दोनों का धन्यवाद देता हूं. राज्य के मुख्यमंत्री के दौरान एकनाथ शिंदे साहब ने ये स्पोर्ट्स को आगे लेके जाने का बहुत ही कामयाब कोशिश की, और वो कोशिश की वजह से आज हम यहाँ पे खड़े हैं. ऐसा
मैं इस कार्यक्रम के माध्यम से कहना चाहूँगा। कहीं ना कहीं यहाँ के बॉलीवुड सेलेब्स को भी यहाँ ढूंढ रही है आपका नहीं, देखिए बॉलीवुड सेलेब्स तो पीछे ही पड़े हैं। कुछ बॉलीवुड सेलेब्स ने पूर्वेश सरनाइक से कांटेक्ट करके कहा है कि हमें भी एक हाथ अगर टीम मिलती है तो हम ही दे दो, आ जाएंगे। देखिए हम तो यही कहते हैं, भले बॉलीवुड में सेलिब्रिटी जो है वो फिल्मों में दिखते हैं, मगर एक्चुअल काम करने वाले ये जो गोविंदा है वही हमारे सेलिब्रिटी है। हम उनको सेलिब्रिटी के तौर पे देखते हैं, तो हम उनको आगे लेके जाना चाहते हैं। बॉलीवुड सेलिब्स को तो बहुत सारे डायरेक्टर प्रोड्यूसर आगे लेके जाते हैं। प्रताप सरनाइक और हमारा जो फाउंडेशन है वो हम इन लोगों को आगे लेके जाने की कोशिश कर रहे हैं। सर सीजन 3 है, किस प्रकार से इस बार आप डायरेक्शन रहेंगे? एक मिनट बोलिए सर। हाँ ठीक है युवांना मिळत आहे, तरुणांना मिळत आहे, प्रो गोविंदा हा वाढतच चाललाय जगाच्या पाठीवरती. यंदाचं काय वेगळं महत्व असणार आहे या प्रो गोविंदा? नाही, मी आपल्याला सांगतो की काल ह्या क्वालिफिकेशनचा पहिला दिवस होता आणि ज्या क्वालिफिकेशनच्या दिवशी 32 संघ या ठिकाणी आले होते, या 32 संघांमधले 3200 खेळाडू काल ज्या वेळेस इथे खेळले त्यात एकही खेळाडू हा त्याचा अपघात काल झालेला नाहीये. हा खऱ्या अर्थानं दहीहंडी गोविंदा आणि आमच्या प्रो गोविंदाचं हा आम्ही कौतुक केलं पाहिजे. कारण ह्याच माध्यमातून आदरणीय सरनाईक साहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं की माझा गोविंदा हा त्याला कुठल्याही प्रकारची इंजुरी नाही व्हावी, यासाठी आपण ह्या प्रो गोविंदाची निर्मिती करतोय. आणि प्रामुख्याने मी आपल्याला सांगतो की ह्याच 32 संघांमधले 16 संघ हे पुढील प्रो गोविंदाच्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. मी आपल्याला जसं सांगितलं की प्रो गोविंदामध्ये आमचे जे खेळाडू आहेत म्हणजे 3200 गोविंदांना 16 संघाच्या माध्यमातून 200 खेळाडू प्रति संघ आपण जे देणार आहोत संधी, त्याच्या माध्यमातून या गोविंदांना भविष्यातही फायदा व्हावा, जसे जेणेकरून त्यांना नोकरी मिळावी, त्यांना अनेक गोष्टींचा त्या शासनाच्या माध्यमातून त्यांना फायदा व्हावा, अशा सगळ्या गोष्टींना एकत्रित करून ह्या प्रो गोविंदाच्या माध्यमातून आम्ही सगळे मेहनत करत असतो. आपण सरनाईक साहेबांना विचारलेल्या प्रश्नांमध्ये असं होतं की बेस्ट प्लेअर, तर ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. कारण आज आपल्याच मुंबईमधला एक रोहित शर्मा आज आपल्या जगातला एक ग्लोबल सुपरस्टार बनू शकतो. सूर्यकुमार यादव सारखा एक मुंबईचा मुलगा आज क्रिकेटच्या विश्वात एक वेगळा त्याचं नाव कमवू शकतो. तर तो स्वप्न आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की आपल्या दहीहंडी मधला जो गोविंदा आहे त्या गोविंदाची सुद्धा स्वतःची एक त्याची प्रतिमा तयार व्हावी, त्याची स्वतःची एक ओळख निर्माण व्हावी, यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींचं करतोय आयोजन. आणि मी आपल्याला जसं सांगितलं की आज जरी जूनचा महिना असला तरी एक महिना या गोविंदांना, कारण ह्या वर्षी प्रो गोविंदा फक्त एक दिवस नव्हे तर 3 दिवसासाठी आम्ही त्याचं आयोजन करतोय. आणि या 3 दिवसांमध्ये अनेक गोविंदांना वेगवेगळे अशा फॉर्मॅट्समध्ये ह्या वर्षी खेळावं लागणार आहे. आणि निश्चितपणे ह्या गोष्टींमुळे एक गोविंदांमध्ये एक वेगळा प्रोफेशनलिझम सुद्धा येणार आहे. त्याचबरोबर मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की आज आपण पाहत असाल की जे जजेस आहेत आणि रेफरीज आहेत, ते जजेस आणि रेफरीज आता तर आमचे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे सदस्य आहेत, परंतु ह्यांच्या जोडीला स्पेनमधली जी कॅसलर्स टीम आहे त्या कॅसलर्स टीमचे पण काही प्रमुख पदाधिकारी हे 7, 8, 9 तारखेला आपल्या या प्रो गोविंदामध्ये सहभागी होणार आहेत. आणि त्यांच्यासोबत 16 तारखेला होणाऱ्या संस्कृतीच्या दहीहंडीला आमच्या महाराष्ट्राच्या गोविंदाची स्पर्धा ही स्पेनच्या मेस्कर्स नावाची जी टीम आहे त्यांच्यासोबत, म्हणजे 120 स्पॅनिश संघ खेळाडू आणि 120 आमचे महाराष्ट्राचे गोविंदा यांच्यामध्ये एक स्पर्धा असणार आहे. आणि निश्चितपणे एक गोविंदाला वेगळ्या स्तरावर नेण्याचं काम आम्ही करतोय. आणि साहेबांनी जसं सांगितलं की बॉलिवूडचे ऍक्टर्स आमच्यापर्यंत येत आहेत, हॉलिवूडचे ऍक्टर्स आता येत आहेत, परंतु मी आज ते घोषणा करणार नाही, साहेब त्याची घोषणा 5 तारखेला करणारच आहे. ह्या वर्षी प्रो गोविंदाचा ब्रँड अँबॅसेडर जो असणार आहे तो एक ग्लोबल सेन्सेशन आणि एक ग्लोबल सुपरस्टार असणार, हे सुद्धा आज मी या ठिकाणी सांगतो. आणि तो इंडियन नाही आहे, कारण आम्हाला आमचा हा प्रो गोविंदा पूर्ण जगामध्ये आता न्यायचा आहे. आणि त्यासाठी आम्ही अशा एका व्यक्तीला आमचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याला फायनल केलेलं आहे. तर 5 तारखेला आपण नक्कीच भेटू आणि त्या दिवशी त्या ब्रँड अँबॅसेडरचंही नाव आम्ही घोषित करू. ठाणे महापालिका मुख्यालयातील ओल्या कचऱ्यापासून आवारातच खतनिर्मिती सुरू. इंडियन पॉल्युशन कंट्रोल असोसिएशनमार्फत स्वर्णलता मदरसन ट्रस्टच्या CSR निधीतून राबला जातो प्रकल्प. गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना प्रकल्पाला भेट देण्याची संधी. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उपहारगृहात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे मुख्यालयाच्या आवारातच खत तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. इंडियन पॉल्युशन कंट्रोल असोसिएशनतर्फे स्वर्णलता मदरसन ट्रस्टच्या CSR निधीतून हा प्रकल्प राबवला जात आहे.
मुख्यालयाच्या आवारात या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकी 400 लिटर क्षमतेचे 4 कंपोस्टिंग एअरोबिन युनिट्स बसवण्यात आले आहेत. या यंत्रणेची देखरेख आणि दररोजची निगा घनकचरा विभागाचे कर्मचारी आणि उपहारगृहातील कर्मचारी समन्वयाने करत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी दिली आहे. कचरा निर्माण होणाऱ्या आवारातच कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन शक्य असल्याचे दाखवून देणारा हा उपक्रम आहे, असेही त्यांनी सांगितले. गृहसंकुलाच्या प्रतिनिधींना प्रकल्प पाहण्याची संधी. SORT प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एक संस्था आणि 20 मोठ्या कचरा उत्पादन गृहसंस्थांना त्यांच्या गरजेनुसार कंपोस्टिंग एअरोबिन दिले जाणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार प्रत्येक मोठ्या कचरा निर्मितीच्या ठिकाणी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतःच्या आवारात करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने ज्या गृहसंकुलात अशा प्रकारे खत निर्मिती करण्याची इच्छा आहे अशा गृहसंकुलाच्या प्रतिनिधींनी या व्यवस्थेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयातील प्रकल्पस्थळी भेट द्यावी.